नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी मस्त अशी झणझणीत रेसिपी घेऊन आली आहे। आपल्याला आज बनवायचं आहे खारं वांग। खारं वांग बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। खारं वांग बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे वांगी। हे पहा, छोटी छोटी वांगी घेतली आहे मी। त्याच्यानंतर खोबरं किसून घेतलेलं आहे, मिरची, अद्रक आणि लसूण आहे, कोथिंबीर, जिरं, हळदी पावडर, धना पावडर, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट। सगळ्यात पहिल्यांदा मी वांगे चिरून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे चिरून घ्यायचे। एवढा देठ आपल्याला ठेवायचे। वांग चिरताना चेक करायचे त्याला कीड वगैरे लागली आहे का। मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकणार आहे। अशा प्रकारे वांगी चिरून घेतली आहे मी आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून दिली आहे। आता मी वाटण करून घेणार आहे। या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट केला होता, त्यातच मी वाटण करून घेतलीये। खोबरं, अद्रक आणि लसूण, जिरा, मिरची तोडून टाकते जरा, आणि कोथिंबीर पण चिरून टाकते जरा। भरपूर सारी कोथिंबीर घालायची। आता हे मी वाटून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे। मी काढून घेते त्याला। वाटण काढून भांड्यात घेतले मी। त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे, हळदी पावडर घालतीये, धना पावडर, आणि मीठ घालणार आहे। आता आपण हे एकत्र करून घेऊयात व्यवस्थित। हे पहा, सर्व एकत्र करून घेतले मी। आता वांगी भरून घेऊयात। कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं मी, ते तापले। आता मी मोहरी घालून घेतेय। त्यानंतर जिरा, जिरा आणि मोहरी छान अशी तडतडली की आपल्याला कढीपत्ता घालायचे आणि त्यानंतर ही भरलेली वांगी सोडणार आहे। वांग्यांना मी थोडंसं फ्राय होऊ देणार आहे। त्यानंतर त्यामध्ये राहिलेला मसाला टाकणार आहे। हे पहा, वांगी अशी मस्त थोडीशी फ्राय झालेली आहे। आता आपण त्यामध्ये मसाला टाकून घेऊया।
याला मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकणार आहे. मिक्स करून घेते याला. आता आपण ह्याला असंच झाकण लावून शिजू देऊया. हे पहा, आपलं खारं वांग मस्त असं तयार झालंय. प्लेटीत काढून घेते मी. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.